ज्या नवीन जर्सीज त्यांनी परिधान केलेत ते सौजन्य श्री अनंत कानू फडके माजी सरपंच याने त्यांना ते पुरस्कृत केलेले आहेत। कैलासवासी तुलसाबाई कानू फडके, कैलासवासी गणेश कानू फडके आणि कैलासवासी अमिता अनंत फडके यांच्या स्मरणार्थ त्या दिलेल्या आहेत। त्यांचंही विशेष आभार। अनंताजी फडके आपण आलेला असाल तर आपण या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत। आणि जशी सामन्याला सुरुवात होईल ऐकूया यश मालकर यांचा आवाज। धन्यवाद सर, खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय। माजी सरपंच व सदस्य चषक बेलवली 2025 चा पर्व आपण पाहतोय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करूया। ही स्पर्धा गेले 5 दिवस 5 रात्री जशा अगदी आपण निर्विघ्नपणे पार पडल्या तशीच ही रात्र अंतिम रात्र देखील निर्विघ्नपणे पार पडू दे ही गणपती बाप्पाच्या चरणी आपण प्रार्थना नक्कीच करूया। रायगड ही स्वराज्याची राजधानी आहे, त्यात तलवली माझं गाव आहे। तुमच्या समोर समाज सादर करतोय यश मालकर माझं नाव आहे आणि घेऊन जातोय मैदानाच्या आतमध्ये। आणि आपण पाहतोय क्रिकेटचा महाकुंभ मेळा या बेलवली गावामध्ये भरवला आणि त्याचे शिल्पकार आपण जर पाहायला गेले तर सन्माननीय मंगेशदा पाटील। आणि आपण जर पाहायला गेलं ज्यांच्या नावाची स्पर्धा सन्माननीय माजी सरपंच नरेशदादा पाटील, एक 40+ चे चांगले खेळाडू आहेत। आम्ही डारपोलीच्या मैदानावरती त्यांचा खेळ पाहिला त्या दिवशी। आणि तदनंतर आपण पाहायला गेलं सदस्य सन्माननीय रुपेशदादा पाटील, तदनंतर सदस्य जीवनदादा पाटील यांच्या नावाची स्पर्धा 40+ चॅलेंजर बेलवली, त्यासोबत JDM बेलवली। सर्व आयोजक मंगेशदा पाटील या आयोजनाचे सर्व प्रथमतः त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो। एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये एवढा चांगला प्लॅटफॉर्म आमच्यासाठी उपलब्ध करून दिला, प्रथमतः त्यांचे मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो। मॅच सुरुवात होईल। आपण पाहतोय दुसरी मॅच एका बाजूला असेल जाणता राजा वारदोली त्यांच्या विरोधात आपण पाहतोय व्हीगर अशी लढत चांगली फाईट आपल्याला पाहायला मिळेल। आई एकविरा लाईव्ह इव्हेंट सध्याच्या घडीला आपण पाहिला ट्रेंडिंग वरती असलेली वाहिनी क्वालिटीचं दुसरं नाव म्हणजे आई एकविरा इव्हेंट आणि त्याच्या सोबतच रसायनीचा मान सन्मान अभिमान। जर आपण पाहिला रसायनीमध्ये A1 क्वालिटी DJ, त्यासोबत DJ ऑपरेटर आपण जर पाहिला श्रीकांत दादा त्यांची संपूर्ण टीम आपण पाहतोय। रसायनीमध्ये बोलबाला, रसायनीच्या व्यतिरिक्त आपण पाहायला गेला संपूर्ण रायगडमध्ये श्रीकांत दादा आणि त्यांच्या साऊंडचा बोलबाला, कारण क्वालिटी त्यांच्याकडे देखील DJ नितीन यांना आपण नेहमीच पाहत असो। श्रीकांत दादा स्वतः ऑपरेटर आपण पाहिलं, त्यांचं स्वागत करूया। मॅच लावतोय सुरुवात, ग्रीन सिग्नल पंचांचा आला। बॉलिंग ट्रॅक वरती समाधान तयार आहे। पहिलाच पॉवर प्लेचं षटक असेल। ऑन स्ट्राइक वरती सचिनला आपण पाहतोय। पहिलाच बॉल लेट कटचा फटका डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल चालला, एक टप्पा घेतो बाउंड्री लाईनची भेट, थेट दाबा 4 येतील या बॉल वरती चौकार। पहिल्याच बॉल वरती चौकार, अप्रतिम फटका। खातं ओपन केले, या बॉलला लॉफ केलाय, बॉलला पाठवलं डीप मिडविकेट, एरिया कव्हर करत बॉल चालला सीमा पार, या बॉल वरती येईल षटकार। माजी सरपंच सदस्य चषक ठेवलाय बेलवली या गावाला, सारे खेळाडू खेळती जिद्दीने असं केलं तो लय झुंजार। मंगेश पाटील दादाचं आयोजन आहे साऱ्यात एक नंबर, मंगेश पाटील दादाचं आयोजन आहे साऱ्यात एक नंबर। आले किती गेले किती असे 100, त्याच्यामध्ये फक्त आमचा मंगेश दादा एक नंबर। खूप चांगलं आयोजन आपण पाहतोय बेलवली गावामध्ये। आपण पाहिलं ही नाईटची शृंखला तब्बल 6वी रात्र आपण पाहतोय आणि मागच्या बॉल वरती षटकार पाहिला ऑन स्क्रीन वरती देखील आपण पाहू शकतो। 10 धावा धावफलकावरती आहेत। सचिनने त्याचा शो याबत सुरुवात केल्या। सुरुवातीलाच आक्रमण करायचं हे त्यानं साधलं होतं, पण त्या बॉल वरती शांत ठेवला बॉलर समाधान। आपण जर पाहिलं रिप्ले मध्ये हा बॉल त्याच्यापासून बराचसा दूर ठेवला आणि या बॉल वरती षटकाचा निस्वास सोडला गोलंदाजानं। कमबॅक करणं अत्यंत गोलंदाजा अगदी गरजेचा आणि गोलंदाज समाधान तेज केलं। त्याच्या मनगटामध्ये ताकद आहे, ती ताकद दाखवली लास्ट बॉल वरती सचिनच्या विरोधात। त्यावरचा बॉल हलका असताना स्टीअर केला, विडाऊनचा क्षेत्ररक्षक आहे तर सरगच्या आतमध्ये बॉल फील्ड केला, या बॉल वरती डॉट बॉल आला
एकही धाव आली नाही शांत ठेवलं. 2 लगातार आपण पाहायला गेलं मोठे फटके. आधी चौकार त्यानंतर षटकार त्यानंतर 2 डॉट बॉल आलेत आणि 10 वरती आता थांबवलाय बॅटिंग करणार टीमला. याबतचा बॉल पुन्हा एकदा अलंग द कार्पेट सरळ वाटना फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका केला आणि या बॉल वरती एक सिंगल प्राप्त केल्या आणि सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचेल 11 अंकावरती. पॉवर प्लेचं षटक आहे. 11 धावा फलकावरती लागल्यात. कमबॅक कमालीचा केला आणि कमबॅक ऑलवेज बेटर दॅन सेट बॅक असं म्हटलं जातं आणि ते गोलंदाज हा वार्दोली टीमचा समाधान न केला. अगदी सलगच्या पंपाला सुरुवातीला आक्रमण चढवलं बॅटरनी त्यानंतर शांत ठेवला समाधान या गोलंदाजानं. याचा बॉल हलक्यात स्टेअर केला सॉफ्ट हँडेड बॉलला 38 सर्कलच्या आतमध्ये रोखला. एक चिकी सिंगल प्राप्त झाली. दुसरीचा प्रयत्न असेल का पण तो नाही. एक सिंगल या बॉल वरती येईल म्हणजे आपण पाहायला गेला पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर यस सर चला गाडीची लाईट कोणती चालू आहे ती बंद करा. चला सहकार्य करा. परंतु यावेळेस आपण पाहतोय 12 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 रन्स विदाउट लॉस अशी धावसंख्या आपण पाहतो. चला लगेच फील्ड सेटअप करा. चला जास्त वेळ घेऊ नका. आज अंतिम रात्र आणि आपण पाहायला गेला पहिल्या फेरीतील दुसरी मॅच आपण पाहतोय आणि त्यामुळे आपण पाहायला स्पीडअप करा. प्रत्येक ओव्हर नंतर टीम मीटिंग घेऊ नका. सेकंड ओव्हर नंतर ड्रिंक ब्रेक असेल त्याच्यामध्ये टीम मीटिंग घेण्यासाठी तुम्हाला वेळ दिला जाईल. परंतु यावेळेस आपण तो दंताराचा वारदोली टीमचा गत वर्षाचा खेळ खूप चांगला राहिला. यावर्षी देखील आपण पाहायला गेला टीम चांगला परफॉर्मन्स टीमचा राहिला आणि आपण पाहिला बेलोलीच्या मैदानावरती कित्येक वेळा आपण पाहिला सामने खेळले असेल आणि भौगोलिक अभ्यास देखील खूप चांगला असेल. परंतु वेगर टीम पण जर पाहायला गेला ताकदवर टीम आणि त्यांच्या समोर फाईट देताना वारदोलीला आपण पाहतो. दुसरी ओव्हर यावेळेस आपण पाहतोय तेजस शेलके आल्यात. या बॉलला मिस फील्ड झाली. 2 शतकाला बीट केला आणि बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर रिजन मध्ये आला. आणखीन एक मिस फील्डचा हा चौकार. टीमची टोटल पोहोचेल आता 16 अंकावरती. एक चूक तुम्हाला दुसऱ्या सत्रामध्ये आठवेल. या दिलेल्या एक धाबा या ठिकाणी 1 होती त्या ठिकाणी 4 दिल्या. विचार करावा लागेल वारदोली टीमला. बचा बॉल आपण जर पाहायला गेला शरीराचा वेध घेणारा नक्कीच आपण पाहतोय हा बॉल वेगवान होता. 1/4 स्वरूपात 1 धावा ऍड केली जाईल स्कोर कार्ड वरती. टीम जाऊन पोहोचेल 17 वरती. आमच्या समेत आपण पाहतोय ऑफिशियल स्कोरर म्हणून सुदर्शन पाटील सर मान फ्रॉम तारा त्यांना आपण पाहतोय. एक नामांकित स्कोरर त्यासोबत नामांकित समालोचक देखील आपण पाहिले. त्यानंतर आपण पाहायला गेलं डीजे देखील नामांकित वैभव ओपी सरांनी उल्लेख केला. सर्वच गोष्टी A1 क्वालिटीच्या आणि आयोजन देखील A1 नक्कीच आपण पाहतोय मंगेश दादांचं. याबतचा बॉल उडवला लॉब केलाय. उंची जास्त लांबी कमी 17 पे खतरा बसण्याची दाट शक्यता. यस झटका बसला 440चा विगर टीमला पहिला. असेल आणि जेव्हा डीजे नितीन श्रीकांत दादा आमच्या समोर असतात तेव्हा ही गीतं तुम्हाला सातत्यानं पाहायला मिळतील. कधी अगदी तुम्हाला कव्वाली कधी भक्ती गीते पहाटेच्या सुमारास कधी अगदी तुम्हाला ते हसवतील कधी रडवतील. या खूप साऱ्या गोष्टी डीजेच्या माध्यमातून आणि ते देखील साध्य सोपं नाहीये. ते कुणालाही जमत नसतं आणि आपण जर पाहायला गेलं डीजे ऑपरेटर आपण पाहतोय श्रीकांत दादा खूप चांगले गीतं त्यांच्या माध्यमातून वाजवली जातात आणि प्रेक्षकांना मनोरंजन करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं. 17 वरती पहिला झटका बसला वेगर टीमला. बाद होणे बॅटर आपण पाहिले सचिन फडके बाद झाले. यो बॅट इंडिया नंबर 3 वरती ऋषिकेश फडके दाखल झाले. इंडिया नंबर 3 ची पोझिशन खूप जबाबदारीच्या तेजसनं ब्रेक थ्रू दिला. याचा बॉल खोलात टाकला होता. या बॉलला खेळून काढला. व्ही शेप मध्ये फटका डीप मध्ये प्रोटेक्शन अर्जुन बताले आपण पाहायला गेलं. परंतु यावच पहा फेकी
खराब बाखप देखील अगदी उशिराने मिळतं आणि या बॉल वरती पाहावा लागेल रनआउट. लालच बुरी बला असं म्हटलं जातं आणि त्याच्या सोगामध्ये बाटर या ठिकाणी आऊट असेल रनआउटच्या स्वरूपात. बाद होणार बाटर ऋषिकेश फडके परतावा लागेल आता मैदानाच्या बाहेर. झटका क्रमांक दुसरा बसला विगा टीमला. जिल्हा परिषद सदस्य बिहिगर यांनाही विनंती करेन यायचंय आपलं या क्रिकेट मंचावर. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओर टू कॉम्बॉक्स. नक्कीच आपण पाहायला गेलं परतावं लागलं ऋषिकेश फडकेला. बाट दाखल झाला आता आर्यन फडके मैदानाच्या आतमध्ये. विगर म्हटलं की बैलगाडा क्षेत्रामध्ये खूप मोठं डाव जजून सुद्धा जिवंत. 10 सरकार आपण गोल्डन मान स्वर्गवासी पंढरनाथ फडके शर्तीमधील आपण पाहायला गेला 500 जण म्हटलं जातं. त्यांच्या गावाची टीम आपण जरूर पाहतो या क्रिकेटच्या मैदानात. आता तेजस सेल्कीने आपण पाहिला एक ब्रेक थ्रू दिला त्यानंतर रनआउटची विकेट आल्या. टीम पोहोचली 20 अंकावरती. पण जर पाहायला गेलं कम्युनिकेशन थोडंसं चुकलं होतं आज बॉल वरती आणि त्याच्यामध्ये ऋषिकेशची विकेट बहाल झाली रनआउटच्या स्वरूपात. याबाबतचा बॉल पंचांकडे लाऊड अपील केली जाते. नक्कीच आपण पाहतोय परंतु विश्वास या अपील मध्ये थोडासा कमी उत्साह जास्त पाहायला मिळाला. थँक्यू. याच दरम्यान 40+ महान खेळाडू नंदू दादा घरत आणि दत्ता दादा भगत यांचं इथं आगमन होत आहे. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत या क्रिकेट मंचावर. ओर टू कॉम्बॉक्स. 20वा धावफलकावरती लॉस ऑफ 2 विकेट 2 गडी बाद झालेत. आता आर्यन फडकेला आणि आपण पाहतोय सनील फडकेला अगदी एक पार्टनरशिप बिल्ड करावे लागेल आपल्या टीमसाठी कारण आता 2 बॅटर लवकर आउट झालेत. त्यानंतर तुम्हाला आता सुरुवात आणि त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी पण तो खोला टाकला होता. आणखीन एक आवाज कमाईची गोलंदाजी फास्ट अँड फ्युरियस ट्रो कशर वाव यॉर्कर या बस पाहिला लेग बायच्या स्वरूपात आपण पाहायला गेला. ही धाव प्राप्त होईल टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल आणि एका धावसंख्येच्या मदतीने 21वा धावफलकावरती लागला. 2 षटकं संपलीत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर विगर टीम प्रथम बॅटिंग करत असताना पोहोचले 21 अंकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 विकेट गमावल्यात आणि 21वा ऑन स्क्रीन वरती आपण पाहिलं ज्यांच्या नावाने स्पर्धा माजी सरपंच नरेश दादा पाडी सर्व मान्यवर आपण पाहू शकतो. परंतु 2 षटकं संपलीत 21वा धावफलकावरती. जाऊया डीजे कडे. डीजे वाजव गाणे तुझे. घेणं अत्यंत गरजेचं आहे. 3ऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आता सुरू होईल आणि बॉलिंग ट्रॅक वरती रुपेश वाघ अवस आणखीन एक तेज तरार गोलंदाज दाखल झाला बारदोली टीमचा. पहिलाच बॉल अबे फ्रॉम द बॉडी चिरापुंज बराचसा दूरवर बॉल आपण पाहिला. वाईटचा इशारा नियम क्रमांक 22चा वापर या ठिकाणी करण्यात आला. पंचांनी वाईट घोषित केला बॉलला. टीमच्या टोटल मध्ये एक अतिरिक्त धाव ऍड केली एक्स्ट्राच्या स्वरूपात. 22वा धावफलकावरती लागल्या जातील अद्यापर्यंत आणि एक धाव खूप महत्वाची आहे. धावा येणं गरजेचा विगर टीमसाठी. याबाबतचा बॉल कमाईचा होता परफेक्ट यॉर्कर परंतु बाईच्या स्वरूपात हा चौकार नशिबाचा. ना दसरा ना दिवाळी परंतु आलाय हा नशिबाचा बोनसच्या स्वरूपात हा चौकार विगर टीमसाठी.
पहिल्यापर्यंत नशिबाच्या धावा बिगर टीम साठी येतात आणि धावा थांबत नाहीयेत. जरूर बॅटच्या सहाय्यातून धावा येतात. लेग बायच्या सुरुवात ही देखील धावा आपण पाहतो. टीम जाऊन पोहोचेल 27 वरती. अगदी आपण जर पाहायला गेलं तर नक्कीच पंकज दादा गोजे आपलं देखील सहर्ष स्वागत असेल अगदी या सदस्य ट्रॉफी मध्ये. पारव गावाचे आपण पाहिलं एक चांगले क्रिकेटर म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांना देखील विनंती आपण या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. 27 धावा धावफलकावरती आहेत. 27 या जोडीला कमाल करावी लागेल कारण आपण पाहायला गेला बराचसा पेशन्स राखला. आता तुम्हाला ऍक्सलेट करावंच लागेल कारण 27 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजांनी बेलोली टीमच्या कमाईची गोलंदाजी केली पण एक्स्ट्राच्या धावा झालेली मिसफील्ड यावर थोडीशी मागणा ठरेल का दुसऱ्या सत्रामध्ये आणि या मिसफील्डच्या धावा अगदी डोकेदुखी ठरत असतात जेव्हा दुसऱ्या सत्रामध्ये आपण धावसंख्येचा पाठलाग करत असतो. यावेळेचा बॉल लॉब केला आणि बॉलला पाठवलाय सीमारेषा पार. जल्लोष होतोय रत्नागिरी चिपलून. भावा मार तू उचलून येतोय मॅक्सिमम षटकार. त्यांच्या बॅट मधून 33 धावा धावफलकावरती लागल्यात. त्यांनी आक्रमक रूप धारण केलं आता आणि ते गरजेचं आपल्या विगर टीम साठी. याबद्दल आणखीन एक उडवला लॉब केला बॉलला क्षेत्ररक्षक जज करतोय त्याच्या अवाक्याच्या बाहेर बॉल चाललाय. आणखीन एक लगातारचा षटकार. महेशजी पाटील ग्रुप ग्रामपंचायत बारदोली बेलोली यांचं इथं आगमन होत आहे. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. त्याचबरोबर जगदीशजी गायकर हे देखील येथे उपस्थित आहेत. त्यांनाही विनंती करेन यायचं आहे. या क्रिकेट मंचावर आपलं हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. यस नोचा सिग्नल आला पंतांचा. यस या ठिकाणी नोचा सिग्नल आला. नो +1 अशा 2 धाब्या मिळाल्या. जसे नेक्स्ट बॉल त्या विपरीत असेल प्रीट. हेच घडताना जेव्हा लगातारचे 2 षटकाला प्रेशर बंदलं गेलं बॉलरवरती आणि त्या बॉलरने आपण पाहिला काय चुकी केली आणि बॉलवरती आपण पाहिला गेला भीमचा नो बॉल. नक्कीच आपण पाहिला नेक्स्ट बॉल असेल प्रीट उघडा डोले पहा नीट. नेक्स्ट बॉल आता प्रीट प्रेशर आहे बॉलरवरती. रुपेश वाघ आधी सुरुवातीला चांगली गोलंदाजी केली. आपण जर पाहिला हेच घडतं एक्स्ट्राच्या धाबा जेव्हा तुमची 20 फील्ड होते अगदी गोलंदाजाला जेवढा आत्मविश्वास देण्याचा तुमचा प्रयत्न असतो तेव्हा दिला जात नाही. चला टीम मीटिंग चला टाइम अलर्ट असेल विनंती असेल चला मॅचला सुरुवात करा विनंती असेल. युवा तुमच्यापर्यंत वेळोवेळी सूचना पोहोचवली जाईल परंतु तुम्ही तुमचं सहकार्य देखील अपेक्षित आहे. दोन्ही टीम देखील आपण पाहायला गेला फाईट देतात एकमेकांच्या विरोधात. फ्रीटचा बॉल आहे या बॉलवरती किती धावा येतील. स्ट्राइक वरती आर्यन फडके यांना आपण पाहतोय 41 वरती टीम जाऊन पोहोचले अद्यापर्यंत. जर या बॉलवरती आणखीन एक मोठा फटका आला तर नक्कीच धावसंख्या वाढली जाईल. वेगवान बॉल होता. वेगवान बॉल पाहायला मिळाला परंतु या बॉलवरती बीट केलं मित्र म्हणेन. शरीराचा वेग घेणार बॉल आणखीन एक पाहिला आपण वेगवान होता. टप्पा पडला डीप मध्येच राहिला. या बॉलवरती आपण पाहिलं एलिमिनेशन मिळाला नाहीये आर्यन फडके यांना. अद्यापर्यंत आपण जर पाहायला गेलं आर्यन फडके या खेळाडूंना 5 बॉल डॉट केलेत आणि 0 धावा. मागच्या मॅच मध्ये देखील तशीच परिस्थिती मोरबी टीमच्या एका बॅटरची आपण पाहिला 10-12 मध्ये 10 त्याने बनवल्या होत्या. त्याने प्रेशर स्वतःवरती ओढवून घेतला. ओम खोपकरला आपण पाहिलं लास्ट मॅच मध्ये आणि तोच प्रेशर आता आर्यन फडकेवरती. बॉल ऑन साइडला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. सिंगल समाधान आले त्या बॉल वरती. सिंगल कंप्लीट केली इझिली. डबलचा कोणताही प्रयत्न नाही आहे. सिंगल या बॉल वरती टीम जाऊन पोहोचेल आता 42 अंकावरती. ऑन स्क्रीन वरती आपण पाहू शकतो 42 धावा. 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 42 धावा. आधी पार्टनरशिप बनली होती ऑन स्क्रीन वरती आपण पाहू शकतो. सचिन फडके सलील फडके मध्ये 9 बॉल मध्ये 17. त्यानंतर विकेट गेला. रनआउटची विकेट ऋषिकेशची त्यांच्यामध्ये आपण पाहिला 3 धावसंख्येची पार्टनरशिप. त्यानंतर पार्टनरशिप आपण पाहायला गेला ही लॉंग पार्टनरशिप मधल्या आर्यन फडके असेल आणि सनील फडके त्याच्यामध्ये योगदान बरेच राहिलं सनील फडकेचा. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीम जाऊन पोहोचले आपण पाहतोय 42 अंकावरती. चला फील्ड सेटअप करा बारदोली टीम विनंती असेल. 2 विकेट तुम्ही गमावल्यात आणि 42 धावा. चेक. याच दरम्यान विकास दादा हरिवले एक उत्कृष्ट क्रिकेटर येथे उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करूया. यायचं आहे मंचावर. आणि खुशखबर असणार आहे गोलंदाजासाठी विकेट हॅट्रिकसाठी रवींद्रदादा शेळके यांच्याकडून 3000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल विकेट हॅट्रिकसाठी. ओव्हर टू कॉम्बॉक्स.
45 धावा शेवटचा अंतिम षटक बॉलिंग ट्रॅक वरती बेलवली विले चेंज कडून गोलंदाज बसला जगदीश केंगे आर्यनसाठी परत यावेळेची आर्यनची केले दांडी 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 गोल फर्निचर डिस्ट्रॉय संघर्ष संघर्ष संपला आर्यनचा त्याला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर आता नक्कीच आपण पाहायला गेलं तर नक्कीच ऑन स्क्रीन वरती आपण पाहू शकतो नवी मुंबई विमानतळ आणि त्याला नक्कीच हे नाव दिलं गेलं पाहिजे आणि दिलंच गेलं पाहिजे स्वर्ग असे आपण पाहतो लोकनेते दिबा पाटील साहेब आणि यांचं नाव दिलंच गेलं पाहिजे हे सर्व आपण पाहायला गेलं भूमिपत्रांची मागणी आहे 45 धावा धावफलकावरती लागल्यात भास्कर केंगे हा गोलंदाज आपण पाहायला गेला मान थोडंसं त्याने आता सांगितलं नक्कीच चुकी सुधारली जाईल भास्कर याबस केंगे हे बॉलर शेवटच्या षटकासाठी न्यू बॅटर आर्यन फडके हा दुसरा आपण पाहिला लेट कटचा फटका बॉल चालला पुन्हा एकदा सीमा रेषा पार आर्यनच्या बॅट मधून आला चौकार मच निडेड 4 रन्स टोटल कडे वाटचाल करते 46 धावा सुदर्शन पाटील सर आपण 5 रात्री या स्पर्धेमध्ये आहात किमान 55 ते 60 धावा फायटिंग टोटल असेल या मैदानावरती कारण आपण पाहायला गेला पाटा विकेट बॉल सहज पद्धतीने बॅट वरती येतो अशा परिस्थितीमध्ये आपण जर पाहायला गेला एक चांगलं फायटिंग टोटल उभा राहायचं असेल यावेळेस बाकफुटला जाऊन वेट लिफ्ट केला मागच्या पायावरती बॉलला उडवला डीप बॅकवर्ड पॉइंटला चौकारानंतरच्या आला या बॉल वरती आर्यन फडकेच्या बॅट मधून हा दिमागदार मॅग्निफिसंट स्ट्रोक षटकार बॅटिंग आर्यन फडकेनं केलं आधीच्या आर्यन थोडे स्ट्रगल मध्ये पाहत होते परंतु हे डगआउट मधून सेट आलेत होऊन आलेत आर्यन आणि यावेळेस आपण पाहायला गेलं वैयक्तिक 10 या धावसंख्येवरती खेळतात ऍज अ फिनिशर म्हणून त्यांच्यावरती तो रोल दिला ना टीमनं तो अगदी चांगल्या पद्धतीने निभावतात 52 धावा धावफलकावरती बॉल आपण जर पाहायला गेला नो मास लाइन मध्ये ट्रॅव्हल झाला कीपर बॉल वरती आले एक सिंगल प्राप्त झाले या बॉल वरती सिंगलच्या मदतीने टीम विगळता 53 आकड्यावरती जाऊन पोहोचले 5-3 लॉस ऑफ 3 ऑन स्क्रीन वरती आकडा आपण पाहतो 53 धावा धावफलकावरती लागल्यात किमान 55-60 अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल या सत्रातील आपण जर पाहायला गेला परंतु यावेळेस भास्कर केंगेने आपण पाहिला 11 धावा खर्च केला 4 बॉल्स मध्ये 1 विकेट त्याच्या नावावरती आहे परंतु सलील फडके जे 6 बॉल्स मध्ये 18 इंडिव्हिज्युअल यावेळेस खेळ करतात जे सलामीला आले होते त्यांना शेवट गोड करावा लागेल कारण तुमची सुरुवात कशी होती ते महत्वाचं नाहीये तुमचा शेवट कसा ते महत्वाचं आता शेवट गोड करतील का अगदी सलील फडके टीमचे आक्रमक बॅटर तो भास्कर केंगे याबतचा बॉल उडवलाय पाठवला बॉलला स्टँड अँड डिलिव्हर मला नाही जमत तडजोड मला आवडते तोडफोड हे सांगताना विगरचा हा उपमेक का सलील फडके ठोकतात या बॉल वरती षटकार गेला शॉट ऑन पूलचा फटका आणि जेव्हा बॅटरला जेवढासा वेल भेटतो तेव्हा अगदी या फटक्यावरती जास्तीत जास्त 10-6 धावा आपण नेहमीच पाहत असतो आणि तेच काम केला टीम जाऊन पोहोचले 59 वरती तर फायटिंग टेक टोटल आपण उच्चार आपण केला होता
तो याबस लागला गेले 59 धावा धावफलकावरती लागलात. आधी वाटलं होतं व्हीगर टीम आपण पाहायला लागला 50चा आकडा तरी पार करते की नाही करते असं वाटत होतं, कारण नितांत मिळाला ब्रेक थ्रू आपण पाहायला गेला. आर्यन फडके थोडंसं स्ट्रगल मध्ये तदनंतर आपण पाहायला गेला आणि तदनंतर आपण पाहिला सलील फडके का कमालीची बॅटिंग साकारतोय. 59 धावा धावफलकावरती अद्यापर्यंत लागला गेला. 59 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. चला सुरुवात करा, शेवटचा बॉल बाकी असेल, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. 59 शेवटचा बॉल खुला टाकला तर चॉप केला बॉटम हँडचा योग्य डीबेकचा कव्हरला आणखीन एक दर्जेदार मरीन ड्राईव्ह पेक्षा अतिशय सुंदर कव्हर डाव पाहायला मिळाला. चौकाराला लास्ट बॉल वरती आणि टीमची टोटल जाऊन पोहोचवली 63 अंकावरती. 63 आपण पाहायला गेलं 63 धावा धावफलकावरती आहेत. प्रथम बॅटिंग करताना व्हीगर टीमच्या आता मोठं आव्हान आहे, जाणता राजा वारदोली टीमच्या समोर 64 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. 24 बॉल मध्ये रणनीती आखली जाईल, या धावा यशस्वीरित्या चेस केल्या जातील का होईल दमछाक ते पाहिलं जाईल दुसऱ्या सत्रामध्ये. त्याआधी आपण आमंत्रित करूया डीजे नितीन, वाजव गाडे तुझे. मान्यवर दिग्गज मंडळी आपल्याला इथे मंचावर पाहायला मिळत आहेत. एक तेज तरार गोलंदाज आणि एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्यांची ओळख आहे, नांदगाव नंदादेवी नांदगाव संघाकडून खेळणारे दत्तादादा भगत 40+ हे लिजंड खेळाडू यांचं आपण स्वागत करणार आहोत. यायचं आहे दत्तादादा भगत यांचं स्वागत करूया. स्पर्धा ज्यांच्या नावाने आहे ते नरेशजी पाटील, रुपेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते स्वागत एका लेजंड खेळाडूचं, एका लेजंड खेळाडूकडून. क्रिकेटसाठी कित्येक वर्ष समर्पित भावनेनं खेळणारा हा उत्तुंग खेळाडू दत्ता भगत साहेब यांचं स्वागत केलं. त्यानंतर नंदूदादा घरत यांचं स्वागत करणार आहोत. अनेक स्पर्धा आयोजित 40+ क्रिकेटला खूप मोठं योगदान नंदूबाईंचं आहे आणि त्यांचं आपण स्वागत करणार आहोत. 40 वर्ष क्रिकेट खेळतायत आणि क्रिकेट साठी खूप मोठं योगदान जगदीशजी गायकर यांचं स्वागत करणार आहोत. यायचं आहे विकासजी आरिवले यांना विनंती करेन यायचे क्रिकेट मंचावर. त्याचबरोबर भिंगरगावचा सुमधुर आवाज ज्यांचे कॉमेंट्री आपण ऐकली, मयूरजी पाटील इथे उपस्थित आहेत, त्यांनाही विनंती करतो याचं क्रिकेट मंचावर आपलं स्वागत आहे. आपल्या दोन्ही पुत्रांसह इथे स्वागत स्वीकारतायत जगदीशजी गायकर. छोटू दात जगदीशजी गायकर यांचा सन्मान केला जातोय. दत्ताजी ढवळे साहेब यांचं इथं आगमन होत आहे. या स्पर्धेसाठी चांगलं योगदान त्यांच्या माध्यमातून मिळालं. यायचं या क्रिकेट मंचावर आपलं स्वागत आहे. राजेश कमळाकर पाटील यांचं आपण स्वागत करूया. भिंगार संघ येथे उपस्थित होत आहे, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. BRCC भिंगार राजेश दादांचा सन्मान केला जातोय. एक मोठं आव्हान घेऊन संघ मैदानात उतरणार. 17 चेंडूमध्ये 49 धावांची खेळी काही दिवसापूर्वीच साकारले जयवंत मिसाळ यांनी. तशीच विस्फोटक खेळी आज साकारावी लागेल जर वारदोली संघाला या सामन्यात जिंकायचं असेल तर. राजेशजी पाटील यांचा आपण इथे सन्मान करतो आहोत.
महेशजी पाटील यांचं स्वागत मनापासून आपण केलं आहे ऑलरेडी आणि मंचावर येथे उपस्थित आहेत सुनादादा पाटील स्मित पाटील दोघं उपस्थित आहेत यायचे मंचावर आपलं स्वागत आहे दत्तात्रय ढवळे साहेब यांचं स्वागत करूया पंकजभाई गोजे दत्तात्रय ढवळी साहेब यांचं स्वागत होईल चला स्पीडअप करा सामना सुरू करायचा आहे एक उत्कृष्ट आचारी आणि कोणाच्याही घरचा कार्यक्रम असो आवर्जून उपस्थिती असणारे दत्तात्रयजी ढवळे माधव पाटील साहेब आज शेवटची रजनी यायचं आहे क्रिकेट मंचावर आपलं स्वागत आहे राजेशजी पाटील एम.जी. पाटील म्हणजे अजय पाटील यांचे पिताश्री यांना विनंती करतो यायचं आहे राजेश बबन पाटील यांनाही विनंती करतो यायचं आहे क्रिकेट मंचावर आपलं स्वागत आहे वर टू कॉम्बॉक्स तर थँक्यू सो मच खरं तर परशुराम सर तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो मॅच क्रमांक 2 दुसरी लढत तुम्हाला पाहायला मिळेल जिथे एका साईडला संघ जाणता राजा बारदुल्यानं त्याला फाईट करत असताना विगर सेकंड 17 पहिलाच बॉल वाईट फेकला गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती दीपक फडके हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता फार टाइम अलर्ट याच्याकडे लक्ष द्या विगर टीम 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक फेकायला लागतील जर अतिरिक्त टाइम खर्च केला तर तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये एक एक्स्ट्रा प्लेयर सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल डिसिप्लिन महत्वाचा प्रहार केलाय लक्ष मोठ्या आणि त्या लक्ष्याचा प्रवास सुखरूपपणे करायचा आणि त्याचं उत्तम उदाहरण पहिल्याच बॉलवरती हा दमदार चौकार दी 24 बॉल 64 धाब्यांचा लक्ष सेकंड 17 मध्ये पार करायचा बॅटिंग करत असताना जाणता राजा वारदोड टीमला हो सेकंड बॉल वरती यू मिस आय विल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय ट्रिपल अचित फलंदाज बाद पहिला धक्का वारदोली टीमला जयवंत मिसाल मैदानातून बाहेर वारदोली टीमला फलंदाज जयवंत मिसाल मैदानातून बाहेर झाला आता मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकासाठी नवीन फलंदाज समाधान बताले हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 64 धाब्याचं लक्ष प्रवास मोठा आणि तो प्रवास सुखरूपपणे करायचा असेल ना तर या ओव्हर मध्ये चांगलं स्टार्ट हवंय बॅटिंग करत असताना वारदोली टीमला एक विकेट गमावलाय तरी देखील आता प्रहार अटॅकिंग क्रिकेट नक्कीच प्रत्येक पारवरती तुम्हाला करावा लागेल चेक याच दरम्यान या स्पर्धेचे पुरस्कर्ते ज्यांच्या माध्यमातून आपल्याला चमचमणाऱ्या ट्रॉफ्या मिळाल्यात आदरणीय प्रकाशभाई चौगुले सुप्रसिद्ध गायक यांचं आगमन होत आहे आणि मी सुरुवातीलाच अनाउन्स केलं होतं की आज सरप्राईज आहे ते सरप्राईज इथं पोहोचत आहे समालोचनातील वाघ दशरथ दादा पाटील यांचं इथं आगमन होत आहे जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया या मान्यवरांचं ओल टू कॉम्बॉक्स प्रहार केला आक्रमण केला फलंदाज समाधान बतालेनं जिथे 6 धाब्यानं संघ पुढे सरसावलाय संघाची धाव संख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचलाय तो मात्र 11 या आकड्यावरती 64 धाब्यांचं लक्ष मनामध्ये सेट करावा लागेल आणि तशाच रीतीनं साकारावा लागेल सेकंड 17 मध्ये बॅटिंग करत असताना वारदोड टीमला
पहिल्या बॉलवरती चौकार, पहिल्या सेकंड बॉलवरती विकेट, तिसऱ्या बॉलवरती षटकार आलाय. समोर पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये फलंदाज समाधान. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न, जड मध्ये गोलंदाजी दीपक फडके हा गोलंदाज पाहतो. ओव्हर मध्ये बॅकअप दिला, एक चौकार एक षटकार, टोटल 4 मध्ये 11 खर्च केला सध्या दीपक फडके. खरं तर पहिल्या षटकामध्ये थोडासा प्रेशर देखील टाकण्याचा प्रयत्न, कारण की एक विकेट देखील या ओव्हर मध्ये आपल्या अकाउंट मध्ये ऍड केली दीपक फडकेनं. फुल टॉस बॉल प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक आहेत, उत्साहतील फेकतील तोपर्यंत सिंगल कंपेअर, दुसऱ्या दाबेसाठी प्रयत्न आणि तो प्रयत्न फसला. हा दुसरा विकेट, रन आउटचा शिकार फलंदाज अर्जुन बताले मैदानातून बाहेर. दशरथ पाटील करावेता कॉमेडी करते, दशरथ पाटील करावेता कॉमेडी करते भाई. दशरथ पाटील आल्यावरी बाबू शॉट मारते भाई. दशरथ पाटील आल्यावरी बाबू शॉट मारते, शॉट मारते, शॉट 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 मारते भाई. नक्कीच आज एंटरटेनमेंट तुम्हाला पाहायला मिळेल, कारण की आज खरं तर दशरथ पाटील सर यांचा समालोचन यांचा आवाज आज खरं तर बेलोन नगरीमध्ये तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळेल. त्यांचं देखील ते शुभागमन झालं. आपलं देखील या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. सेकंड विकेट, दुसरा फलंदाज मैदानातून बाहेर झालाय. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 12 या आकड्यावरती. 64 धाब्यांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय सध्या वारदोली संघ. प्रहार करण्याचा प्रयत्न, तेवढीच चांगली गोलंदाजी सध्या गोलंदाज दीपक फडकेची पाहायला मिळताना. अंतिम बॉल आलाय डॉट. अशा रीतीनं पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना जाणता राजा वारदोली संघ जाऊन पोहोचल्या 2 बाद 12 या आकड्यावरती. याच दरम्यान बेलवली क्रिकेटमधील ओपनर म्हणजेच निलेश एकनाथ पाटील या उत्कृष्ट क्रिकेटरचं इथं आगमन झालंय. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. MG पाटील माधव नानांचं इथं आगमन झालंय, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. आज अतिथी मंचकावरती तुम्हाला पाहुण्यांचा तापा पाहायला मिळाला, कारण की आज स्पर्धेची शेवटची रात्र, त्याच्यामुळं प्रत्येक मान्यवर तुम्हाला आज या व्यासपीठावरती पाहायला मिळेल. त्या सर्व अतिथीगणांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 12 या आकड्यावरती. ऑन स्क्रीन तुम्ही पाहता, खरं तर आमचे समालोचक नक्कीच दशरथ पाटील सर यांना तुम्ही ऑन स्क्रीन वरती पाहता. थोड्याच वेळानं त्यांचा आवाज नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचेल. सेकंड षटक, पहिलाच बॉल गोलंदाज तयार. पहिला बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू फाडल्यानंतर डीप राहिलं आणि सरळ चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसरला. पहिला बॉल निर्धाव फेकला गोलंदाज सनील फडकेनं. फलंदाजी अगदी दमदार राहिली पहिल्या पूर्वार्धामध्ये, जिथे संघावरती थोडंसं प्रेशर निर्माण केलं आणि त्याच्यानंतर सनील फडकेनं चांगला खेळ साकारत असताना एक चांगलं टार्गेट सेट करून दिला. आता सेकंड 17 मध्ये त्याचं उत्तर द्यायचं आणि अशा स्थितीमध्ये गोलंदाजी देखील सनील फडकेची चांगली पाहायला मिळतं. एक धावाले एका धाब्यानं संघ जाऊन पोहोचला 13 या आकड्यावरती. सिंगल डबलनं सामना जिंकू शकत नाही. सामना जिंकायचा ना तर तुम्हाला आक्रमण मॅच मध्ये करावं लागेल, कारण की 24 बॉल मध्ये 64 धाबा हा लक्ष्य प्रवास मोठा, आणि तो प्रवास सुखरूप करायचा असेल तर तुम्हाला नक्कीच हवाई रॅकेटचा वापर करावा लागेल. तो प्रयत्न करत असताना अचूक टप्प्यावरती भेदक मारा गोलंदाज सनील फडकेची चांगली गोलंदाजी मॅच मध्ये पाहायला मिळतं. जेवढे चेंडू डॉट खेळतील ना तेवढा प्रेशर पूर्णपणे बॅटिंग करत असताना सध्या वारदोली संघावरती. समोर फलंदाज पहिला समाधान, हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहेत, पकडलाय, झेल संपलाय. फलंदाज समाधान बतालेचा केला तिसरा धक्का. जाणता राजा वारदोली टीमला फलंदाज बाद. सरपंच बेलवली गावाचा माजी सरपंच
याच दरम्यान आतिशभाई मालुसरे छेवाळ संघटना महाराष्ट्र राज्याचे सचिव, एक दानशूर व्यक्तिमत्व, यांचे इथं आगमन होत आहे. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. त्याचबरोबर आदरणीय रमेशजी घरत भाऊजे यांना विनंती करेन यायचं आपण या क्रिकेट मंचावर. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आतिशभाई मालुसरे छाबा ग्रुप महाराष्ट्र राज्याचे सचिव यांचं इथं आगमन झालंय. मनापासून हार्दिक स्वागत. वर टू कॉम्बो. 3 फलंदाज मैदानातून बाहेर गेल्यात. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 13 या आकड्यावरती. समीकरण पाहिलं ना तर येणारे 14 बॉल आणि 51 धाब्यांची गरज आहे. प्रहार करावा लागेल. मॅच मध्ये अभिनय तो कभी नाही. सामना जिंकायचा तर तुम्हाला आक्रमण आणि आक्रमण नक्कीच करावा लागेल. मात्र तेवढीच चांगली गोलंदाजी सध्या सनील पडकेची मैदानाच्या आतमध्ये. लेटखट खेळण्याचा प्रयत्न, लाईन करावा, पंचांचा इशारा, इटीसचा वाईट. अवांतर धाव जोडली जाईल. अवांतर धाबेनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धाव संख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचलाय तो मात्र 14 या आकड्यावरती. समीकरण 14 बॉल आणि 50 धाब्यांची गरज. समोर फलंदाज पाहिला तर विनय भोईर हा धाकड खेळाडू. फुलटॉस बॉल, चेंडू हवेमध्ये. यस, पंचाचा इशारा की नो बॉल. मात्र फलंदाज रन आउटचा शिकार. हा 4था धक्का. जाणता राजा वादोली टीमला फलंदाज विनय भोईर मैदानातून बाहेर. ची गरज. प्रहार करण्याचा प्रयत्न, लाईन पाहावे लागेल. लेग स्टंपच्या बाहेर बॉल. पंचांचा इशारा, 80 वाईट. अवांतर धावा सध्या खर्च करतोय गोलंदाज सनील पडके. मागील 4 बॉल वरती चांगली लेंथ लाईन पाहिली आणि त्याच्यानंतर थोडासा लाईन मधून भटकला. फ्रीट कंटिन्यू. समोर फलंदाज पाहिलं तर तेजेश शेलक्या फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये. प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. लावून द कार्पेटना फटका. ऑनसाइडला क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑन मध्ये उत्सवतील फेकतील तोपर्यंत अवघ्या सिंगलला प्राधान्य. एकेरी धाब्यानं संघ पुढे सरसावला. 1 धाब्यानं संघ जाऊन पोहोचला तो मात्र 17 या आकड्यावरती. येणारे 13 बॉल 47 धाब्यांची गरज आहे. थोडासा बॅकफुटवर त्याला सध्या बॅटिंग करत असताना वारदोली संघ धाब्यासाठी संघर्ष मॅच मध्ये करावा लागतो वारदोली टीमला. वेगवान बॉल, भन्नाट वेग होता. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर हा बॉल डिलिव्हर केला. अंतिम बॉल डॉट सनील फडकेने फेकला. जिथे 2 षटकांचे खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला 17 या आकड्यावरती. लक्ष पाहिलं तर आता समीकरण येणारे 12 बॉल आणि 47 धाब्यांची गरज. सारे खेळाडू खेळती जिद्दीने असं केलं तो लई झुंजार. याच्यानंतर विनिंग टू विनिंग असा सामना असेल. चला बेलोली संघ आपण सज्ज राहा. यातून जो संघ जिंकेल त्याला लगेच बेलोली टीम समोर फाईट करायच्या याच्याकडे देखील लक्ष द्या. समीकरण पाहिलं येणारे 12 बॉल 47 धावांची गरज. आक्रमण मॅच मध्ये नक्कीच करावं लागेल. पहिला बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न. फटका पर्सनल क्षेत्ररक्षक आहेत. ओ इथे मात्र कॅच ड्रॉप चिबंधन. रन आउट ची संधी आणा जिथे फलंदाज बाद. हा धक्का लागला. 5वा अर्धी टीम मैदानातून बाहेर. आज प्रेक्षकांना मनमुक्त करणारं संगीत सातत्यानं आपण डीजे श्रीकांत यांच्या माध्यमातून पाहतोय. त्यांचं केलं आपण आभार व्यक्त करूया. एक चांगली क्वालिटी
आपण त्यांच्या सिस्टमच्या माध्यमातून पाहतोय. तर इथे मात्र 5 फलंदाज मैदानातून बाहेर झालेत. संघाची धावसंख्या पाहिली संघ 18 या आकड्यावरती. समीकरण पाहिलं येणारे 11 बॉल आणि 46 धावांची गरज. मॅच पासून दूर चालला बॅटिंग करत असताना सध्या वारदोली संघ धावेसाठी संघर्ष धावेसाठी शिरकाव मैदानाच्या आतमध्ये करावा लागता. गोलंदाज तयार. टॅपिंग क्रिकेट स्ट्रेट डाईव्ह केल्या क्षेत्ररक्षक आहेत. येथील उचलतील फेकतील तोपर्यंत अवघ्या सिंगल डबलला प्राधान्य. पण सिंगल डबलला सध्या खुश असेल गोलंदाजी करत असताना वेगळी टीम, कारण की सिंगल डबलला सामना जिंकू शकत नाहीये. सामना जिंकायचा तर तुम्हाला आक्रमण करावं लागेल. तो आक्रमण सध्या करून देत नाहीये वेगळी टीम. इतकी ताकदवर गोलंदाजी वेगळी टीमची या मॅच मध्ये नक्कीच पाहायला मिळतं. गोलंदाज नयन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. हा प्रॅकर होता फुल केला साईडला फटका एक्झिक्यूट केला. कॅप भरपूर मोठी होती आणि ती अखेर कॅच शोधली जिथे या बॉल वरती 4 धावा आल्या. चौकार. निश्चित नाव लागणार दिबा पाटील साहेबांचं. ही सन्मानाची गोष्ट असणार आहे आपल्या सर्वांसाठी. या दरम्यान योगेश दादा पाटील, प्रवीणजी पाटील आणि सतीशभाई पाटील येथे उपस्थित झालेत. विनंती करतो यायचं. या क्रिकेट मंचावर आपलं स्वागत आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 23 धावा फलकावरती येणारे 9 बॉल 41. हो इथे मात्र जड मध्ये ब्रह्मास्त्राचा वापर केलाय जिथे 6वा धक्का बॅटिंग करत असताना जाणता राजा वारदोली टीमला फलंदाज मैदानातून बाहेर. मैदानातून बाहेर झाला. पूर्णपणे दबाव प्रेशर. आता समीकरण 8 मध्ये 41 मॅच पासून दूर चालला बॅटिंग करत असताना वारदोली संघ. चला विनंती असेल श्रीदत्त बेलोली टीमच्या संघ नायकाला की आपण टॉस साठी व्यासपीठावरती रिपोर्टिंग द्या. हा सामना संपल्यानंतर लगेच आपण टॉस करणार. विनिंग टू विनिंग अशी मॅच नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज या पुन्हा एकदा नयन. 3रा ट्रम्प कार्ड. चांगली गोलंदाजी. थोडासा प्रकार यस लाईन खराब. पंचांचा इशारा 80 वाईट. अवंतर धावी जोडली जाईल. अवंतर धावेनं संघ जाऊन पोहोचला 24 आकड्यावरती. येणारे 8 बॉल आणि 40 धावांची गरज. 6 विकेट सध्या गमवल्यात बॅटिंग करत असताना नक्कीच वारदोली टीमनं. ऑफ साईडला फटका. क्षेत्ररक्षक आहेत. येथील उचलतील फेकतील. पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळतं. मॅच मध्ये सध्या पकड ही मजबूत करतोय गोलंदाजी करत असताना वेगळी टीम. समीकरण पाहिलं 7 मध्ये 39 39 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. अगदी चांगली स्पर्धा. आज या स्पर्धेची 6वी रात्र अंतिम रात्र आणि भरपूर चांगली मेहनत सर्व आयोजक कमिटीने घेतली आणि त्यांच्या मेहनतीनं साकारलेलं एक क्रीडांगण तुम्हाला आज बेलोली नगरीमध्ये पाहायला मिळतं. हो ब्रह्मास्त्र. क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा वापर केला आणि इथे मात्र अजून एक फलंदाज मैदानातून बाहेर. हा संघ सर्व गुण संपन्न असा मात्र खेळाडू असा व्यक्तिमत्व दीपक फडके सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहता. येणारे 6 बॉल आणि 39 39 धावांची गरज. चला थोडा स्पीडअप करा दीपक फडके, कारण की आज शेवटची रात्र आहे स्पर्धेची. त्याच्यामुळे मी प्रत्येक टीमला देखील विनंती करेन की आपण आपले इनिंग वेळेनुसार समाप्त करा.
टोटली आपल्याला 12 सामने आजच्या रात्रीमध्ये कव्हर करायचे. त्याच्यानंतर बक्षीस वितरण हा देखील आपल्याला संपन्न करायचा आहे. त्याच्यामुळे प्रत्येक टीम आपण देखील सहकार्य करा. थँक्यू. याच दरम्यान अशोकजी मोकल भाऊजी इथे उपस्थित झाले, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. ओर टू कॉम्बॉक्स. पहिला बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा फटका. क्षेत्ररक्षक आहे थोडस पंबलिंग आणि जोपर्यंत उचल तोपर्यंत आपण पाहिलं तर या बॉलवरती 2 धाबा. आता शेवटचे 5 बॉल शिल्लक असते 37-37. त्याच्यानंतर विनिंग टू विनिंग द्वितीय फेरीमधली पहिली मॅच बेलोली टीम आणि त्याला फाईट करेल. यातून जो संघ जिंकेल तो लगेच बेलोली टीम समोर फाईट करेल. शेवटचे 5 बॉल आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती आर्यन फडके हा 4था ट्रम्प कार्ड. याचा वापर सध्या वेगळ टीमने केला. यस, चांगली लेंथ चांगली लाईन आपण आर्यन फडकेची पाहतोय आणि हा देखील डॉट चेंडू आलाय. 4ही गोलंदाजांना सध्या 4 चांद लावल्यात. तो मात्र वेगळ्या टीमसाठी 4ही गोलंदाजांना भरपूर चांगले योगदान दिलं. 64 धाब्यांचं लक्ष्य आणि तो लक्ष्य पार करत असताना प्रत्येक ओव्हरमध्ये अडचण निर्माण केला गोलंदाजी करत असताना नक्कीच वेगळ्या टीमनं. चला लाईट आपण बंद करा. गाडी मालकाला मी विनंती करेन की आपण यस थँक्यू. शेवटचे 4 बॉल शिल्लक असतील. गोलंदाज तयार. थोडासा स्लोवर होता चेंडूचा लाईन मेरिट फाईल आणि त्याच्यानंतर हा फटका जिथे मिती 6 टोकलाय षटकार. सुदर्शन पाटील मान फ्रॉम तारा आणि तेवढीच चांगली स्कोरिंग आपण त्यांच्या माध्यमातून आज या स्पर्धेमध्ये पाहतोय. प्रहार केलाय. या फटक्यांची गरज खरं तर पहिल्या महत्वाची होती. अंतिम क्षणाला हे फटके योग्य ते काम येणार नाहीये वार्दो टीमसाठी जिथे षटकार. अंतिम बॉल मात्र या बॉलवरती सिंगल पाहायला मिळतं. अशा रीतीने हा सामना जिंकलाय. अभिनंदन टीम प्रणय 11 साई स्टार बिगर. थँक्यू डीजे. याच दरम्यान जगनदादा पवार सामाजिक कार्यकर्ते येथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो यायचं क्रिकेट मंचावर. आणि जग्गाभाई यांचं आगमन होत आहे 6व्या रजनीमध्ये. ते येथे उपस्थित झालेत. अनेक मान्यवर आपल्याला मंचावर पाहायला मिळतात. विनिंग संघाचा कर्णधार आणि श्रीदत्त बेलवली संघाचा कर्णधार लगेच यायचं आहे. धावतच यायचं आहे. विनिंग संघाचा कर्णधार आणि श्रीदत्त संघाचा कर्णधार. दरम्यान मंचावर अनेक मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी विनंती करेन तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय ज्यानं अष्टपैलूची कामगिरी आपल्या टीमसाठी केली. 8 बॉल 28 धाब्यांची उपयुक्त केली. साकल्यानं गोलंदाजी करत असताना 1 षटक 8 रन आणि 1 विकेट असा अष्टपैलू खेळाडू खरं तर सनील फडके ठरला मॅन ऑफ द मॅच. कमांड द स्टेज क्वालिटीवर मॅन ऑफ द ट्रॉफी. लगेच विनंती देखील असेल साई स्टार विकेट टीमच्या संघनायकाला की आपण टॉस साठी व्यासपीठावरती रिपोर्टिंग द्या. कारण की विनिंग टू विनिंग अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल जिथे एका साईडला श्रीदत्त बेलवली घरच्या मैदानावरती केलं आणि त्याला फाईट करेल. सेकंड राऊंड मध्ये संघ पाहायला मिळेल साई स्टार बिगर. हॅलो चला यायचंय कर्णधार बिगर संघाचे. या लवकर टॉस करून घेऊया म्हणजे लगेच निर्णय घेऊन तुम्हाला अंमलात आणता येईल. प्रकाशभाई चौगुले सुप्रसिद्ध गायक यांच्या